रज निज मन मुकुर सुधारी बनरव रघुवीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरो कले सब हे दुख जन मारुति नंदन हे दुख जन मारुति नंदन सुन लो हरि पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निशिंदीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपल्या मौजे धामणी तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आपल्या धामणी गावचा आधारवड असलेली आपल्या धामणी गावचे आधारस्तंभ एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय पोपट शेठ राजाराम शिंदे यांच्या पिताश्रींच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे आणि मी ही चिंतन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि मी चिंतनासाठी घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगदवनेने जगद्गुरु तुकोबर आहे यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आहे आपल्या जीवनाचा अनुभव सांगत आहे भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे त्यामध्ये 84 लक्ष जीवांची निर्मिती केलेली किती केली बोलत राहायचं बरं का बोलत राहायचं तुम्हाला ऑर्केस्ट्रा सवय का ऑर्केस्ट्रा सवय नाही ना हां लावून घ्यायची नाही कुठली सवय ह्याची लागली तरी चालेल हां 84 लक्ष जीवांची निर्मिती केलेली आहे त्यामध्ये 83,99,999 योनी अशा आहेत त्या देवाला जाणतही नाहीत देवाला मानतही नाहीत त्यांना पापही कळत नाही त्यांना पुण्य कळत नाही त्यांना सुख कळत नाही त्यांना दुःख कळत नाही त्यांना चांगलं कळत नाही त्यांना वाईट कळत नाही त्यांना काहीच कळत नाही म्हणून भगवंताने एक योनी अशी तयार केली ती म्हणजे तुमची माझी मानव योनी माणसाला सगळंच कळतंय पाप कळतंय कळतंय का पुण्य कळतंय कळतंय चांगलं कळतंय वाईट कळतंय काय खायचं असतं ते कळतंय काय खायचं नसतं ते सुद्धा खायतंय माती खायची असते का माती खायची असते का तरी आपण माती म्हणजे जनावरांना कळतं अक्कल आहे का आपल्याला अक्कल आहे आपल्याला अक्कल नाही त्यांना अक्कल आहे ऐका 4 गोष्टी भगवंताने त्यांना आपल्याला समान दिल्यात त्यांना आहार दिलाय आपल्याला आहार दिलाय त्यांना निद्रा दिली आपल्याला निद्रा दिली त्यांना भय दिलंय आपल्याला भय दिलंय त्यांना मैथून दिलंय आपल्याला सुद्धा मैथून दिलंय पण 4 पेक्षा एक गोष्ट भगवंताने माणसाला अधिकची दिली आहे ते म्हणजे काय ज्ञान आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी याच देही देवा सतीच्या वेळात बनवलेली व्यक्तिमत्व ऐका
काय गोष्टींची कमी भगवंताने दिली. ते नाराज झालेत भगवंता, देव नाराज झालेत का? काय गोष्टींची कमी. पण एक गोष्ट अशी दिली सगळ्यांना बघायला लावतात का नाही? आवाज भगवंतानी. ऐका, तो इतका दयाळू ही आपल्या हातातल्या गोष्टी नाही. भोगत न घडे संचिता वाचुनी करा ते म्हणे समर. ऐका, हे आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत, पण तरी सुद्धा भगवंताची सेवा करतायत. बघायला लावलं ना आपल्याला. वाजवा टाळे यांच्यासाठी. काय काय मुलं घालवल्यात आमच्या आकाश महाराजांनी. पोपट शेठ कुठे आहेत? आहेत का? गेले आहेत का? तिसरं पुण्यस्मरण केलंय आपण आपल्या बाबांचं. ऐका, मला आकाश महाराजांनी सांगितलं तिसरं पुण्यस्मरण. ऐका, आई बापाचा अनंत उपकार आहेत आपल्यावरती. अनंत. ते उपकार फेटू शकत नाहीत, एवढं उपकार आहेत आपल्यावरती. आपण सहज ते गेल्यानंतर एका वर्षात विसरून जातो. एका वर्षात विसरून जातो. पण पोपट शेठने तिसरं पुण्यस्मरण या ठिकाणी आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी केलंय. पोपट शेठला सांगतो मी आता. ऐका, पोपट शेठ, आपल्यावरती अनंत उपकार आहेत. तोपर्यंत तुमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या आई वडिलांचं पुण्यस्मरण करत राहा. देव तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. का? देव ऐका, देवाला एका पारड्यात टाका, देवाला एका पारड्यात बसवा आणि आई वडिलांना एका पारड्यात बसवा. दोन्हीचं वजन करा, समान भरणार समान. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, देवापेक्षा कमी नाहीत आपले आई वडील. ध्यानात असून द्या. अख्खं आयुष्य आपल्यासाठी झिजवलंय, त्यामुळे जेवढी सेवा करता येईल तेवढी आई वडिलांची सेवा करा. ऐका, दुसरीकडे विषय चाललाय. मला सांगायचं काय, आपल्याला ज्ञान भगवंतानी का दिलं असेल अधिकचं? काय तुमचा त्याला काय काम नव्हता का? उद्योग नव्हता का? त्याला धंदा नव्हता का? काय देवाला सगळ्यापेक्षा वेगळं बनवलं ना आपल्याला? का ज्ञान दिलं? ज्ञान याच्यासाठी दिलं आपल्याला दुःखावरती आणि मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला भगवंताने ज्ञान दिलंय. मृत्यूवरती विजय, दुःखावरती विजय मिळवलाय का आपण? दुःख कुणाला नाही ह्याच्यात. सुखी कोण कोण आहे? सुखी कोण कोण आहे? त्याने हातवर करावर 100% सुख आहे. मी ऐका सांगतो, माणसाला फक्त 5 सुखाची अपेक्षा आहे. फक्त 5. 100 वर्षाच्या आयुष्यात किती? फक्त 5. ज्याला 5 सुख एका टायमिंगला हित मिळत ना, त्याने हातवर करा, त्याचा सत्कार करू आपण लगेच. आमच्या आकाश महाराजांच्या हस्ते सत्कार करू त्याचा. 5च. त्यातलं पहिलं सुख आहे. पहिलं सुख, माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. वाटतंय का सगळ्याला? वाटतंय का? मी थोपडून घेऊ का? मला वाटतंय का माझ्याकडे भरपूर पैसा पाहिजे? पहिलं सुख. दुसरं सुख, हे माझं शरीर मरेपर्यंत निरोगी असलं पाहिजे. वाटतंय का नाही? रोग कुणाला आवडतो? कुणालाच आवडत नाही. रोग काय? रोगी या आवडे दारिद्र्य या. दारिद्र्य आवडतं का आपल्याला? खूपच बसतात महाराज लोक गावात. आपण दारिद्र्यात असावं का नसावं? आपण दारिद्र्यात असावं का नसावं? माय मावल्या, आपण दारिद्र्यात नसावं. पक्क आपण दारिद्र्यात नसावं. आता आपलं नाव दारिद्र्यश असावं का नसावं? आपण दारिद्र्यात नसावं, पण नाव दारिद्र्यशात. किती हुशार आहे गाव, मला आत्ता कळलं. ऐका, रोग काय? रोगी या आवडे दारिद्र्य आवडत नाही आणि रोग सुद्धा रोग्याला आवडत नाही. माझं शरीर मरेपर्यंत, म्हातारपणापर्यंत निरोगी राहावं. वाटतं का नाही? वाटतंय सगळ्याला. 2 सुख झाली. तिसरं सुख, मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. वाटतंय का? वाटतंय का? वाटतंय. 4थं सुख, नुसतं प्रेम करणं नाही, गोड बोलणारी बायको मिळाली पाहिजे. वाटतंय का? वाटतंय का? म्हणजे प्रेम करायला एक आणि गोड बोलाय दुसरी, अशा 2 नाही का? इकितच 2 गुण. नाही तर तुम्ही म्हणाल ही एकीकडं हे एकीकडं, हितलं खटाकलं की तिकडं, तिकडलं खटाकलं इकडं. तसलं नाही. एकीनेच आपल्या भासोळ्या उघड्या केल्या त्या. एकच 2 गुणाची. बरोबर आहे? ती किती झाली? 4 सुख. आणि 5वं सुख, माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच आज्ञेत पाहिजेत. बरोबर आहे का? वाटतं ना? माझी पोरं माझ्या ऐकण्यात पाहिजेत. हातवर करा, ही 5 सुख त्याला मिळल्यात. त्याला हार घालून सत्कार करतो लगेच. हालून सुद्धा देत नाही. इथं 5 महाराज मला मिळत हे 5 सुख.
फक्त 5 आहेत हो, फक्त 5. मिळतच नाहीत. एखादा म्हणा महाराज लय पैसा आहे माझ्याकडं. किती लय पैसा आहे, पण त्याला डॉक्टरने सांगितलंय तुला जागायचं असलं तर फक्त बिना मिठाच्या वारणाचं पाणी आणि ज्वारीची भाकरी खा तर जगशील. पैसा दिला, काढून घेतलं. चला हे मजबूत आहे, काही खाल्लं तरी पचतोय, हे मजबूत आहे, पण खायलाच पैसा नाही. बॉम्बाला रोज एकाच्या दारात जावं लागतंय कामाला. बरोबर आहे का? हे दिलं, पैसा काढून घेतला. चला पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, शरीर मजबूत आहे. बायकोच गोड बोला ना, अंगावरची ती काय बोललं की खाव की. आणि कशावर मी म्हणतोय बघा, तुमची तोंडच सांगतात मला. तुमच्या गाठाचं लग्न झालं आहे ही ओळखण्याची काहीतरी विशिष्ट खूण आहे. तुमच्या गाठाचं लग्न झालंय ओळखण्याची काय खूण आहे? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बापाच्या घरी होता त्यावेळेस तुमच्या अंगावरती ड्रेस होता. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? 1,500 घेतलं का? मग मोठ्याने बोला की. नाही तिकडं आपल्याला जायचंच नाही. घेतलं का विचारल्यात? हा बरोबर आहे. तुमच्या अंगावर ड्रेस होता, तुमचं लग्न झालं, ड्रेस गेला आणि नाही तुम्ही नाही बोलायचं. तुमच्याकडे नंतर येतो की. गडबड का करताय तुम्ही? गडबड करू नका. ड्रेस गेला आणि साडी आली कपाळाला. ज्यांनी लावलंय त्यांनी तरी म्हणा. बर चला कपाळाला कुंकू आलं, गळ्यात मणी मंगळसूत्राला पायात जोडवी आली. असा पेहराव बघितलं काय म्हणायचं? ह्या माऊलीचं ह्या बहिणीचं लग्न झालेलं आहे. तुमच्याकडं बघितलं की लगेच कळतं ह्या बहिणीचं लग्न झालं का नाही. बरोबर हे झालं. तुमच्या गाठाचं लग्न झालंय का नाही ओळखण्याची खूण. आता आमच्या गाठाचं लग्न झालंय का नाही ओळखण्याची खूण आहे का? आहे का काय? आमच्या गाठाचं लग्न झालंय का नाही ओळखण्याची साधी आणि सोपी खूण ह्यांची तोंड. एका क्षणात कळणार तोंडाकडे बघितली ह्याचं झालंय का नाही. तोंड असं भिकार झार झालेलं असलं म्हणा 100% झालंय. आणि असं टवटवीत गुलाबासारखं असलं ना लगेच ओळखा झालेलंच नाही. नाना तुमचं वय किती? 55 वय. बरोबर आहे. ऐका 55 वर्ष तुम्ही संसार केला. बरोबर आहे. 55 मधलं चला 20 सोडून 30 वर्ष तरी संसार केला. आता 30 वर्षात तुम्ही संसार केला, तुम्हाला कीर्तन भजनात बरं वाटतं, आनंद वाटतो का संसारात आनंद वाटतो? बोला खरं. नक्की नक्की 30 वर्ष नानाने संसार केलाय. नाना तुम्हाला आनंद कशा संसारात आहे का भजनात आहे? भजनात आहे. आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही हित भजनातच थांबणार आहे का घरी जाणार आहे? ऐका मला सांगायचं काय, आकाश महाराज पायावर डोकं ठेवून सांगतो या भानगडीत पडू नका. शो किल्ला लय डेंजर आहे. तुम्ही केलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताय बाई, म्हणजे त्यांना मिळूच नाही. ऐका आकाश महाराज कमीत कमी माझ्या तर तोंडाकडे बघा. मी येणार नव्हतो कीर्तनाला, आज येणार नव्हतो. माझी तब्येत बरी नव्हती आणि मला मोठ्याने बोलायची सवय सगळ्यालाच माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मला मोठ्याने बोलायची सवय. त्यामुळं रात्री माझ्या छातीत दुखायला लागलं अचानकच. येणार नव्हतो का, छातीत दुखायला लागलं, दरदरून घाम आला मला आणि थरथर कापायला लागले. कशाच लक्ष नाही ते अटॅक. हां पाठ झाले अटॅक. रातच्या 1:30 वाजता घाम आला मला. लगेच दवाखान्यात नेलं मला. कुणी माझी बायको, भाव, वडील माझे सगळ्यांनी गाडी टाकला असं दवाखान्यात नेलं. वाटेतच फोन केला बाळासाहेबांना असं होतंय म्हणजे 100% अटॅकचे लक्षण नाही, पटकीने घेऊन या. लगेच मला बारामती तोवर तर स्ट्रेचर घेऊन सगळी टीम तयार होती. आता बाळासाहेब याच्यात म्हणल्यावर गिरायकच नेलं दवाखान्यात. तोवर लगेच गाडीतनं उतरवस तोवर लगेच माझे वडील आले. वडील ऐका माझे वडील आणि डॉक्टरला यायचं, डॉक्टर माझ्या पोराला काय झालं. आता बाप शेवट हो. ऐका तुम्ही एखादा कोण जर म्हणत असला ना बापाला
तू माझ्यासाठी काय केलं? ए तुम्ही माझ्यासाठी बोलू नका. हा बोलू नका. त्यांनी काय केलंय ना, तुम्ही फक्त अडचणी सापडून द्या. पोरगा आपला स्वतःचा अडचण सापडू द्या आणि मग बापाची तगमग बघून द्या. बापाने माझ्या सांगितलं डॉक्टर अख्खी इस्टेट गेली तरी चालेल, माझं पोरग वाचलं पाहिजे, हे बापच करू शकतो. ध्यानात असून द्या. बाप त्याला बाप म्हणतात, ध्यानात असून द्या. सहज म्हणतो तू माझ्यासाठी काय केलं? अरे एवढा त्याग आपला बापच करू शकतो, ध्यानात असून द्या. आणि डॉक्टरने सांगितलं बाबा शांत बसा, मला तपसून द्या. त्यांना वडील माझे बाजूवर गेले. भावाला भावाने विचारलं डॉक्टर काय झालं माझ्या भावाला? माझ्या वाटणीची सगळी इस्टेट गेली तरी चालेल, पण माझा भाव वाचला पाहिजे. एवढं प्रेम आपला सक्का भाऊच करू शकतो. सक्का भाव आपला एवढं प्रेम करू शकतो. भाऊ तुम्ही एकत्र असलं ना, पटत नसलं ना, तुमचं भांडण होत असलं ना, आत्ता त्याच्यापाशी जाऊन माघार घ्या. जर बारका असेल आपल्यापेक्षा तो माफ करा, आणि जर मोठा असला त्याचं पाय धरा. आणि झालंही झालं माग. आता हितनं पुढं आपण एकत्र राहायचं. परत आपल्या गाठी भेटीत का? आपल्या आई वडिलांची, बहीण भावंडांची, पत्नीची, मुलांची भेट झालेली, प्रवास ह्या त्याच्यात भेट झाली. आपली परत गाडी भेट आहे का? थोडा प्रवास आहे आपला, आपण परत विभागणार आहे. पुरात जसं दोन वंडकं वाहत येतात, एका ठिकाणी जुळत्यात आणि परत फ्लो संपला की पुन्हा विभक्त होत्यात, तसं आपलं जीवन आहे. काही कारणानिमित्त आपण एकत्र आलोय, परत आपल्याला बाजूला व्हायचंय. आटळ आहे ती, व्हायचंय बाजूला. फक्त आत्ता प्रेम करून घ्या सख्या भावावरती. आपलं अख्ख्या गावावर जमतं, गावावर. सख्या भावावर आपलं कसलं जमत नाही. आपण अडचणीत सापडलो. चांगला सल्ला आपला भाऊ आपल्याला देईल का बायकोचा भाऊ देईल? आपण लय अडचणीत फास लागला नरड्याला, सल्ल्याची गरज आहे, तेव्हा चांगला सल्ला आपला सक्का भाऊ देईल का आपल्या बायकोचा भाऊ देईल? आपल्याला चांगला सल्ला आपला ना, आपण घेतो कोणा सल्ला? थोबडावीत का नाही? मग लोक सक्का भाऊ सोडून तिकडे जात, तेव्हा चांगला सल्ला देणार आहे का? समजा आपल्या भावाचा फोन आला आपल्याला, दादा माझ्या आत्ता अकाउंटवर मला कसलंच पैसे नाहीत, पण 1 तारखेला माझ्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत, मला 20,000 अर्जंट पाठव. त्याला फोन ठेवताना काय म्हणतो, 10 मिनिटं वेळ दी. 10 मिनिटात लगेच तुला सांगतो. त्याचा फोन ठेवल्या त्याला 20,000 देऊ का नको म्हणून हे पहिला फोन कोणाला करता तुम्ही? काय खरं बोलतात ना लोक. बरं बायको म्हणाल का? त्या म्हणू शकत नाही. हे उलटा फोन आला, ताई अगं दाजी कुठं आहेत का? का रे बाळा? काय नाही, मला अर्जंट 20,000ची गरज होती, त्यामुळे दाजींना मागायचं होतं. आणि मग दाजीला काय विचारायचंय? दाजी म्हणजे कोण आहे? दाजीचा संसार माझ्यामुळे चालतोय म्हणून मोकळी पाठवायचं का ना भावाला? लगेच पाठवलं का नाही? आपला सक्का भावाच एवढा प्रेम करू शकतो. 5च होती 5च आहे, 5च होती 5च. काळ घाबरत होता, काळ घाबरत होता, काळ घाबरत होता. सिंहासारखे 5 होते 5, पण 100 जण बोळकांडात फिरत होते अशी 5 पांडव. जोपर्यंत तुमच्या भावाची इकी ना, जोपर्यंत तुमच्या भावाची इकी ना, गावात ताकद नाही तुमच्या घराकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची. जोपर्यंत तुमचा भाव आहे तोपर्यंत. ऐका, ज्या वेळेस रावण पडला ना, रावण त्याने रामाला सांगितलं, ए रामा, अरे मला जिंकणं तुझ्या नशिबात नाही, तुझी ताकदच नाही मला हरवणं. पण का जिंकला माहिती का? का जिंकला? माझा भाव माझ्यावर नव्हता आणि तुझा भावाने तुझी साथ सोडली नाही म्हणून तू जिंकलाय. आपला सक्का भाऊ आहे ना, तोपर्यंत तुमच्या गावात ताकद नाही तुमच्या घराच्या वाईट नजरेने बघण्याची. सख्या भावावरती प्रेम करा. भावाने सांगितलं, डॉक्टर कुठं होतो मी? हा दवाखाने 30 राहायचं नाही. भावाने सांगितले इस्टेट गेली तरी चालेल, भाव वाचला पाहिजे. भाव गेला, वडील गेले आणि बायको माझी आली. आरडतच होती नुसती.
ते झोपेतून रात्री 1-1:30 वाजता केस सुटलेली मोकळी पदर पाडलेला आणि तिला 2-4 नर्सनी धरलेले आरडायची, डॉक्टर काय झालं माझ्या नवऱ्याला? डॉक्टर म्हणलं हो 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 हो. इतकं का रडताय, इतकं का रडताय? अहो म्हणले पेशंट आहे, एखादं व्हेंटिलेटर मरल एखादं, तुम्ही इतका रडताय काय? काय एवढा रडताय? ती म्हणली डॉक्टर तुम्हाला नाही व बायकोचं प्रेम कळायचं. डॉक्टर म्हणला ताई मी काय संन्याशी का, मला पण आहे ना, पण तुम्ही लयच आरडताय, एवढं कसं प्रेम आहे? ती म्हणली डॉक्टर माझा नवरा म्हणजे नुसता नवरा नाही हो, ती पैसे छापायचं मशीन आहे, त्याला काही होऊन देऊ नका. कशासाठी? नाही रे नाही रे नाही कुणाचे इथलं कोण नाही, आपल्या गाठी भेटी पडलेले आहेत, अडकून पडलोय आपण, त्यामुळे दुःख्या हो ध्यानात असू द्या. सुखी कोणी नाही ह्याच्यात, जो देखे सो दुःख्या, कोण नाही सुखी हो ध्यानात असू द्या, कोणी नाही. मग आपण दुःखी आहोत, प्राणी दुःखी नाहीत. का दुःखी आहोत आपण? का दुःखी आहोत? ज्या गोष्टी माझ्या नाहीत त्या माझ्या म्हणण्याची सवय लागली. इथं काही दिवसासाठी आलोय, इथं काही दिवसासाठी आलोय. जमीन आपली का, घर आपलं का, हाय का? घर तुम्हाला जी जमीन दिली, तुम्हाला आहे का जमीन? कोणी दिली तुम्हाला? डायरेक्ट आजान तुम्हाला दिली, तुमच्या वडिलांना दिली नाही. तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिली, वडिलांना कोणी दिली? आजाने. आजाला कोणी दिली? पंजाला कोणी दिली? हिथंच थांबू आपण. पंजा, हा बरोबर आहे. पंजा म्हणजे पंजाचा उपकार आहेत का आपल्यावर? आहेत का आपल्यावर? तर आपण पंजाचा वर सरळ घालतो का? घालूच शकत नाही. मग आपली आपली नातवंड घालतेली का? तरी सुद्धा थोड्याच काळासाठी आपण हिथं आलोय, तरी या घराला म्हणतो घर, म्हणतो का नाही? आपलंय का? आपलंय का? आजा मेला पंजा मेला बाप मतना गेला, देखत देखत ना तू बंधू तो येता झालं, देखत देखत ना तू बंधू तो येता झालं. आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तू बंधू तो येता झालं, देखत देखत ना तू बंधू तो येता झालं. अरे आपला पंजा सुद्धा त्या घराला म्हणत होता हे माझे. पाहुणाला ना, पाहुण्याला दाखवता घर माझे, घर माझे. तेवढं नाही, त्याला रानात घेऊन जातात पाहुण्याला, पाहुणं त्या लिंबापासून ह्या चिचपर्यंत सगळं माझे. ते सांगत असताना त्यावेळेस ते रान तुमच्याकडे बघतं आणि तुम्हाला हसून ते तुम्हाला म्हणतं ए बावळ्या. मी नाही म्हणत, रान म्हणतो ए मूर्खा. अरे मला माझं म्हणणारी मी तुझ्या आधी लय मार्गाला लावले, ती मी त्यांचा झालो नाही, ती तुझा थोडाच होणार आहे. आपण त्याच्यात गुंतून पडलो, त्यामुळं दुःख होत. त्यामुळं संसार माझा आहे म्हणतो ना. पोर आहेत का? नाही बरोबर बोलले ती. हा ऐका, बायको नाही बरं ऐका, तुम्ही ऐकू नका, तुम्ही ऐकू नका, फक्त तुम्ही ऐका. ज्याला ज्याला संसारामध्ये 100% चांगली बायको मिळाली, 99% वाल्याने ह्याच्यात पडायचं नाही, त्याने हात पण वर करायचा नाही. ज्याला 100% चांगली बायको मिळाली त्याने हात वर करा, त्याचा सत्कार करू लगेच. एकाला पण नाही, एकाला पण नाही. आता काय फाशी घ्यायची का? काय करायचं आता? काय धडे घ्यायची का? बरं ती का काय कूलर आहे का टीव्ही का फ्रीज आहे? वा दुकानदार दादा ही खराब लागला, हे घ्या दुसरा द्या, बदलायची व्यवस्था आहे का? मिळाली ही संपला विषय, मारा. बरं आता ह्यांचं मरून द्या. जिला जिला
100%, 99% वाल्याने हात वर करायचा नाही. जिला 100% चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा, तिचा सत्कार करू. सगळ्यांना लागू आहे. माग सुद्धा अंधारात इकीला पण नाही, इकीला पण नाही. अहो लाजत काज तरी करा ना. ही गडी माना उचलून बघतात माझीने केलाय का. आणि तुम्ही काळजी करू नका, त्यावर करू शकत नाही. कोण बघतात? माऊली मान उचलून बघतात का, तरी केला नाही. आपली लायकी माझी, बरोबर आहे का नाही? काय म्हणतो माझे हाय का वर. तिचे इतकं तर बेकार आपल्याला कोणी बोललं नाही तरी सहन करतोच. नवरा बायकोची रोजच भांडणं व्हायची, रोजच. वैतागला नवरा मला बघ बस. दळणाच्या पिशव्या मी आणायच्या, गाड्यासारखा गडी मी, वाघासारखा गडी. दळणाच्या पिशव्या मला आणायला होती, भाजीपाला मंडईमध्ये बायकांची कामं मला करायला होती. काय झालं? हा बाळासाहेब आहेत, बाळासाहेब आहेत. चला चला. अहो माझ्यावर प्रेम, महाराष्ट्र प्रेम करतोय, महाराष्ट्र प्रेम करतोय माझ्या. त्यो म्हणला गाड्यासारखा गडी, तुम्हाला दाळण्याच्या पिशव्या आणायला होती. चौकात माझे मित्र बसलेले. ऐका ऐका माझं राव, ऐका. 150 किलोमीटरचा प्रवास करून आलोय, परत आपली गाडी भेट होईल ह्याचा नियम रोज रस्त्यावर. त्यामुळे ऐका आता. तो म्हणला माझी मित्र चौकात बसलेले असते, ती म्हणते ती हो बायकोच ऐकतो, हो बैल आहे, मला तू लावते का. मग कोण म्हणली? भाजीपाला मी आणायचा, दळणं मी आणायची. ती म्हणली गड्याला गिळायला लागत नाही वय. बायको म्हणली कुणी करायचं, मग करावं लागेल, पडलाय ना ह्याच्यात, आता रडायचं नाही. तो म्हणला हे रोज तुझ्यावर मला वाद घालाय काय सवड नाही. त्यापेक्षा मी असा निर्णय घेतलाय, माझा जवळचा मित्र हायकोर्टात वकील आहे, तो सुट्टीवाला आहे, मी उद्याच त्याच्याकडे सकाळचा जाणार आणि तुला हे पाठ करून ठेवले सगळे शब्द, सोड चिठ्ठी द्या. ती म्हणली जा, तुझा मित्र हायकोर्टात ना वकील आहे ना, तू जाण, फक्त मला सोड चिठ्ठी दे, मी पुढचं काय ती बघते. त्याचा नाईला झाला. ते दुसऱ्या दिवशी लवकर उठलं, आंघोळ केली, चांगली कपडे घातले, डायरेक्ट सकाळ सकाळ वकिलाकडं. पण ज्या स्पीडनी वकिलाकडे गेले त्या स्पीडनी माघारी आलं. आणि बायकोला म्हणला दळण्याच्या पिशव्या दी, आणि 2-3 दे, गव्हाचं दे, ज्वारीचं, बाजरीचं, सगळंच आणतो दोन दे म्हणा. ती म्हणजे का र, तुझा मित्र वकील आहे ना हायकोर्टात मोठा, सोड चिठ्ठीचं काय झालं. तेव्हा म्हणला काय सांगू, कसं सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू. अगं तू तरी फक्त मला दळणाच्या पिशव्या आणायला होती, वकील स्वतः भांडी घासत होता. त्याची अवस्था बघी, डायरेक्ट घरी आलो. आपल्याला वाटतं त्याच्या घरात सुख आहे, आपल्या घरात दुःख आहे. पण दुःख बांधव, अरे हा दुःख बांधवली संसार आहे. इथं सुख तुम्हाला मिळू शकत नाही. ज्या बाजारात आपण सुख शोधायला आलोय ना, तो सगळा दुःखाचा बाजार आहे. सुख नाही कोटे आली या संसारा, वाया हो भरी, होऊ नका ध्यानात असू द्या. आपण त्याला माझं म्हणतो. मुंगी किती पण फिरून द्या, मुंगी किती फिरून द्या, मेरू पर्वत पार करू शकत नाही. माशी किती फिरून द्या, उडून द्या, समुद्र तरून जाऊ शकत नाही. मुंगी मेरू नोलंडावे, मशका सिंधू न तरवे, तशा भेटल्या न करवे, अतिक्रम ध्यानात असू द्या. आपल्याला आलोय ना जन्माला, ह्याच्यावर अतिक्रमण करू नका, कारण हा संसार कुणीच तरून गेला नाही, ध्यानात असू द्या. त्यामुळे आपल्याला बुद्धी दिली दुःखावरती विजय मिळवण्यासाठी, बुद्धी दिली मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी. दिलाय का मृत्यूवरती विजय मिळालाय का? सगळ्यात जास्त भीती आता हित सगळ्याला कशाची या, मला वाटतंय का, मला वाटतंय का बरं माणसाने मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे, मेलं पाहिजे का नाही मेलं पाहिजे, मेलं पाहिजे. कारण आतली एसटीतली खाली उतरल्याशिवाय नव्याला बसता येत नाही. एसटी गच भरली त्यातली खाली उतरल्याशिवाय नव्याला बसता येत नाही. म्हणजे माणसाने मेलं पाहिजे, मेलं पाहिजे, नव्याने मेलं पाहिजे का जुन्याने मेलं पाहिजे.
जुन्याने तर हा वाचला आणि नवी म्हणतात जुन्यांनी मेलं पाहिजे. मर वाटतं का? अहो मरायचा विषय आमचा बोलणं साथी, मर हा बोलणं साथी आणि मेली या तरी रडती परी हसते जात न गंती गहिंसपणे. मर हा बोल सुद्धा सहन होत नाही आपल्याला आणि त्या मृत्यू जवळ आल्यानंतर आपला हातपाय लटलट 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 कापाय सुरुवात होती मृत्यू बघितल्यानंतर. पण ध्यानात असू द्या, मिळवलेला मृत्यूवरती विजय कुणी संतांनी मिळवला. ध्यानात असू द्या, मृत्यूवरती विजय आपल्याला ज्याची बर तिथं परीक्षा दिल्याशिवाय पर्याय का? मृत्यूची परीक्षा दिल्याशिवाय पर्याय का? वाऱ्या न वाट न वाहे आणि मृत्यू मरण न वाहे. वार जसं फक्त वाटच बघत नाही, ती कुठनं पण शिरतं का? फक्त तुमच्याकडे वाटेने रस्ता धरून वारं चालतं का? त्याला वाट नाही लागत, तसं मृत्यूला मुहूर्त सुद्धा लागत नाही. ध्यानात असू द्या, त्या आपल्याला पायरी चढायचीच, त्यामुळे आपण लटलट कापतोय का? अभ्यासच कधी केला नाही ना. जो विद्यार्थी वर्षभर टाचून अभ्यास करतो ना, ते वाट बघत बसतो, अरे कधी परीक्षा आहे, अरे कधी परीक्षा येऊन दे, परीक्षा येऊन दे, मला पेपर द्यायचा आहे. आणि ज्या कार्ट्याने अभ्यासच केला नाही त्यांनी पेपर बघितला थर 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 थर, आता काय लिहू, आता काय लिहू, आता काय करू. तसं ज्यांनी आयुष्यभर परमार्थ केलाय त्या भगवंताचा अनंत उपकार आहे. त्याचा अनंत उपकार असल्यामुळे त्याच्या ऋणातून उतराव्यासाठी त्या आयुष्यभर नामचिंतन केलंय. तो काय म्हणतो माहिती का? अरे कधी पण येऊन दे रे मृत्यू, कधी येऊन दे, मी वाट बघत बसलोय. आणि ज्यांनी आयुष्यभर त्याचं नाम चिंतनच घेतलं नाही आणि संसाराचा बैलासारखा बोजा वाढला, त्यांना मृत्यू म्हणलं की हातपाय थरथर कापाय सुरू होतात त्यात. त्यामुळे जर मृत्यू विजय मिळवायचा असला ना, आयुष्यभर फक्त भगवंताचं नामचिंतन करा. बरं त्याचं नामचिंतन करण्यासाठी संसार सोडायला सांगितलंय का? संसार सोडायचा नाही, कुणीच सांगितलं नाही. संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे. भजन करा रे वेळ वेळा, भजन करा रे वेळ वेळा. संसारात राहा, संसार सोडू नका, पण त्याचं भगवंताचं नामचिंतन करत राहा. ध्यानात असू द्या. आणि ज्यांनी संसारात असून सुद्धा भगवंताचं नामचिंतन केलं ना, त्याला संसाराची चिंता केली ना, तर राजाच्या पुरीने भीक मागितल्यासारखं. राजेच्या माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे, त्याची सर्व काळजी द्यालाय. माझा भक्त आहे ना, त्यांनी चिंता करायला, त्याच्यावर सगळा भार टाकायचा आहे. कारण सगळा भार तो वाहत असतो. पोषितो जगाशी एकला हाकनाक. पाण्यामध्ये जीव राहतो, पाण्यामध्ये 50 फुटावरती जन्माला जीव होते. त्याला त्याचा कोण सांभाळ करत असेल? विचार केलाय कधी? विचार केलाय का? अरे आपण आईच्या गर्भात आहे, ऐक, आपण आईच्या गर्भात आहे. 9 महिने होस्तवर आईला दुधाचा थेंब नाही. पण ज्या वेळेस आपण जन्माला येतोय त्यावेळेस आपल्या स्वागतासाठी आईच्या स्तनामध्ये दूध आहे. कोणी उत्पत्ती केली? बाळा दुधा कोण करते उत्पत्ती? वाढवी श्रीपती दो सव्य दोन्ही, दोघांचा संघ सांभाळ करतो तो देव आहे. ध्यानात असू द्या. तू म्हणताय ना कुणाला प्रश्न पडतो देव कुठे? बाळा दुधा कोण करतं उत्पत्ती? वाढवे श्रीपती सव्य दोन्ही. ध्यानात असू द्या. त्यामुळे आपण लय चिंता करण्याच्या भानगडीत पडू नका. त्यामुळे आतापर्यंत आपलं आयुष्य आठवून बघा. आठवा, ज्याचं त्याचं असेल तसं, की अरे भगवंताने मला न मिळणार, देवाला स्वर्गातले देव इच्छा करतात हे देवाची. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्म, त्यांना सुद्धा मिळत नाही. तो आपल्याला दिलाय भगवंताने. काहीतरी अपेक्षा असेल ना देवाला आपल्याकडून? काहीतरी अपेक्षा असेल ना? विचार करा, आपलं अख्खं आयुष्य झाले, भगवंतानी कुणाला न मिळणारा मला मानव देह दिलाय आणि तिथं उत्तर द्यायच्यात. पातके करिता पुढे आहे पुस्तक. काय उत्तर देता होशील तू? काय उत्तर आहे आपल्याकडं? काय उत्तर आहे? देवाला आवडेल असं काय हाताला लागले आठवून बघा ना.
काय त्याला आनंद व्हायला असं ह्याला ज्याला मला घातला आणि मला लय आनंद झाला असं एक तरी काम आठवा ना. तू म्हणता संसार ती तुमच्या बापाने पण केला ना. काय उत्तर आहे आपल्याकडे सांगा ना. सगळं बोगस गेलं, सगळं बोगस. आपलं आयुष्य जनावराचं ना आपलं सेम. बर तुम्ही तुमच्या पोराची चिंता करता, तुम्ही दुःख आहे का? पोराची चिंता करता, नातूची करता म्हणून दुःख आहे. गायला दुःख आहे का? गायला दुःख आहे का? गायला दुःख नाही. वाघाला दुःख आहे का? वाघाला दुःख नाही. का? का? अहो गाय आपल्या वासरावरती आपण जेवढं आपल्या लेकरावरती प्रेम करत नाही त्याच्या डबल गाय प्रेम करते आपल्या वासराव. पण त्याला दूध पाजते आपलं. आणि एकदा ती वाईच मोठं झालं की त्याला सांगते जा मालकाची सेवा कर, शेती कसायचा तुझ्या त्याच्यासाठीच जन्म आहे, माया तुडून टाकती. आणि आपल्याला नातू झाला तरी असं वाटतं त्याचं पोर काय खाईल. मेला खलास झाला. अरे तुला पकडलाय काळानी. बिडूक अर्धा सापाने गेला, बिडूक अर्धा सापाने गेला. ती मरणार एक नाही, थोड्या वेळात बिडूक मरणार एक नाही. ती अवलात काय करते माहिती का? त्याच्या पुढे माशी आली की ती जिबीने पकडतं, जिबीने पकडतं. दरदुरे सापू गिळ तुझ आहे उभा की तो माशी वेटाळीची बा. तैसे प्राणी कोणे लोबा वाढविते तृष्णा. तर अरे आपल्याला काळाने पकडले ना, तुझी तूच मान सोडव ना. ही हित पुढच्याची चिंता करत बसलाय तू. म्हणजे तुझ्या इतका मूर्ख कोण असेल का? मी नाही म्हणत, तुकोबराय सांगतात, मी नाही म्हणत, ज्ञानोबराय सांगतात. त्यांच्या प्रमाणात ओवीतनं सांगितलं ना. तुझी मान तुला तिथं उत्तर द्यावं लागणार आहे तिथं. आणि तिथं म्हणजे असं नाही जा माप तसलं नाही. मारिती झोडी ती तोडी ती दंड, मारिती तोडी ती झोडी ती निष्ठूर. थोडे दिवस नाही बहुसाल. एक एक योनी कोटी 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 फेरा ध्यानात असू द्या, मग तुम्हाला कळल. अरे आपल्याला दिला होता सुटका करण्याची एवढी संधी होती, दुःखावरती विजय मिळवण्याची एवढी संधी होती, 84 लक्ष योनीचा फेरा चुकवण्याची एवढी संधी होती, पण ती सुद्धा आपण घालवली. ध्यानात असू द्या. जर ह्या अवस्थेमध्ये हा नरदेह प्राप्त होऊन जर एवढं आपल्याला दुःख भेटत असेल तर कुत्र झाल्यावर किती दुःख भोगावं लागेल, बोकाड झाल्यावर किती दुःख भोगावं लागेल. होणार. ज्यांनी ज्यांनी बोकड कापल्यात ना, पहिल्यांदा बोकाड मिळाला की त्यांनी धरून ठेवायचं ग्रहितच. बोकाड. आणि बोकाड पटापटा मोठं होतं का? लवकर द्यायचं असतं. मग त्याच्यात जशी तुम्ही मानव त्याच्यात सुरी फिरवली ना, तशी सुरी आपल्या मानव फिरणार. बर ती फिरल्यावर परत सुटला का? परत हिशोब किती खाल्ल्या बोकड? 20. परत बोकाड 20 वस्तूवर. परत गायला ह्यानी कसाबाला दिली, परत गाय कसाब, परत ती गाय आपल्या मानव सुरी. एक एक योनी कोटी कोटी. जसं तुम्ही वागाल केले कर्म झाले. त्यामुळे या नश्वर जगतामध्ये खोट्या मायेला भुलून भगवंताला विसरू नका. जेवढा तुम्ही इथं 8 तास कराल बोगस, बोगस गेला तुम्ही आतापर्यंत झाटला. काही करा तुम्ही बोगस, बोगस 8 तास केला. आपला इतका 8 तास आहे, आपला इतका 8 तास आहे, आपल्याला पक्क माहिती माझा बांध बरोबर हितच आहे. माहिती का नाही तुमचा बांध? माझा बांध बरोबर हितच आहे, बरोबर आहे. तरी नांगारताना 1 तास त्याच्या बाजूने पलीकडच्या बाजूने टाकणार भांड्याव टाक. इतका 8 तास आपला चालू. अरे 8वा आहे. शांत बसा. संध्याकाळ झाली ना शांत बसा. असं 1-2 मिनिटं विचार करा. मला त्याचा निरोप आल्यानंतर इथं हाय असं सगळं ठेवायचंय. रोज विचार करा. तुमची ताकद नाही तुमच्या भावाचा बांध करण्याची. फक्त एक विचार करा, मला सगळं हित सोडायचंय. येटिमन फेटिमन काय चालत नाही तिथं. तुम्ही तुमच्या भावाचा बांध बुकळू शकत नाही. फक्त विचार करा रोज झोपताना, मला हित सगळं सोडायचंय आणि हाय असं सोडायचंय.
तुम्ही तुमच्या भावाचा बाण सुद्धा पुकरू शकत नाही. त्यामुळं 8 तास आपला वाया गेला. पण तुकोबराने काय केलाय का वेळ सांगत राहा मला. 47 8 वाजून 10 वाजून 47 कळलं पाहिजे. 2च मिनिटात मोकळ करतो तुम्हाला. हा. कारण झोपा येतील ना. हा कारण कीर्तन परत कधी पण ऐकू शकता लो. आकाश महाराज आहे महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या बरोबर आहे त्यांचा संबंध. नामवंत सगळ्याला आणत्याल पण परत झोप आहे का आपल्याला. त्यामुळे कीर्तन महत्वाचं नाही झोप महत्वाची. बरोबर आहे ना. त्यामुळे कीर्तन बरोबर आकाश महाराज म्हणजे आमच्या गावातल्या लोकांना बरोबर 11ला झोपाय नाही सोडलं ना चक्कर येते. 11ला बरोबर सुटलं पाहिजे. ऐका तुकोबरायांचा 8 तास ऐका. गावातल्या लोकांनी सांगितलं पाटलाला पाटील गाव सोडून जातो आम्ही गावात थांबायचं नाही आम्हाला. ते म्हणलं झालं काय. अहो म्हणले दिवसभर आम्ही रानात दमून जातोय थकून जातोय भागून जातोय घरी येऊन आम्ही जेवण करून झोपायच्या टायमिंगला हे टाळ कुट्या तुकोबरायला. किती नालायक लोक असतील हो त्या काळातली. त्या काळात ना आता पण तसली ती. आता पण तसली ती. आमच्या सप्त्याचा थोडा आवाज वाढला ना अरे काय भान लावलंय आमच्या आकाश महाराजांना. हाय ती गेली मेली नाही ती. ही हिरण्यकश्यपापासून आतापर्यंत तशीच आहे सगळी. मेलेली नाही. फक्त माणूस आकाराने आतनं हिरण्यकश्यपच आहे. देव कंसच आहे. सांगितलं पाटील ह्याच्या भाषणामुळे आम्हाला झोप येत नाही आम्ही गाव सोडून निघून जातो. पाटील म्हणला थांबा अख्खं गावच निघून गेलं माझ्या पाटील केला कोण खातो. अख्खं गाव जाण्यापेक्षा एक हरिभक्त परान आपल्या गावात हाकलून देऊ त्याची संस्था बाहेर टाकू आपण. ऐका बोलून घेत तुकोबाराय वा गावात थांबता येणार का. तुमच्या भाषणाचा लाखपणला त्रास होतोय. जर तुम्हाला भजन करायचं असेल गावातला बाहेर व्हा आणि गावात राहायचं असेल भजन बंद करा. आपल्याला असा प्रश्न केला आपण काय करू शकतो. ही टाळ इना गौतमी डीजे डीजे सागर डीजे वाजवा. बरोबर आहे ना. ऐका अरे माझ्या भगवंताच्या आड ही समाज येतोय ना. सोडलं गाव काय खावे कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बोरे कोपला पाटील गावीचे हे लोक आता घाली भीक कोणी मज तुका म्हणे याचा संग नवे भला शोधित विठ्ठल जाऊ आता. अरे माझ्या भगवंताच्या आडा समाजीतून ह्याची गरज नाही मला भगवंत पाहिजे. आणि सोडलं गाव हातात टाळ घेतला विना घेतला आणि रोज एका डोंगरावर जायचं. रोज कधी भंडाऱ्याव भामचंद्रराव घोराड्याव रोज. पण जिजाबाईला सांगून जात नव्हते. आमच्या जिजा माऊलीला सांगून जात नव्हते मी कुठल्या डोंगरावर चाललोय. ऐका सगळ्या माय माऊल्या ऐका. माय माऊल्या सगळ्या ऐका. जिजा माऊली आमची तुकोबरायांच्या आयुष्यात आल्यानंतर ना ती आप्पाजी गुळव्यांची एकुलती एक मुलगी होती. एकुलती एक मुलगी होती आप्पाजी गुळव्याची. आप्पाजी गुळव्यांचा 3,500 एकर ऊस होता. ऊस जिजामाऊलीच्या वडिलांचा आप्पाजी गुळव्यांचा 3,500 एकर ऊस होता. एकुलती एक मुलगी. बापाने किती लाड केला सर्व जिजामाऊलीचा. ज्या वेळेस आयुष्यात नांदा आले ना जिजामाऊली तुकोबरायांच्या गौराई सारखी नटून आलती. गौराई सारखी. पण 5-7 वर्षात भगवंताला संसार करून द्यायचा नव्हता तुकोबरायांना. कारण देव खऱ्या भक्ताला संसार करूनच देत नाही. देव भक्ता लागी करून दे संसार अंगे वारावार
करून ठेवी. स्त्री द्यावी गुणवंती अंगी भरे आशा ती पेगून त्या आशा म्हणून कर्कशा करून ठेवी. भाग्य देवी जरी अंगे भरे ताटा म्हणून करंटा करून ठेवी. लंकेची पार्वती झाली, लंकेची पार्वती जी जमावली आमची. फुटका मणी गाळ्यात राहिला नाही, फुटका मणी, पण तरी सुद्धा जिजा माऊलीचा आमच्या नेम होता. तुकोबराय जेवल्याशिवाय माऊली जेवत नव्हती. जिजा माऊली, मी तुम्हाला साधा प्रश्न करतोय. तुमच्या बापाचा 36 एकर ऊस नाही मला ही पण माहिती आहे. तुमच्या बापाचा 10 एकर ऊस आहे आणि तुमचं लग्न लावून दिलं आणि त्या लग्नात फक्त 10 तोळं घातलं. ती अक्की नटली होती जिजा माऊली आमची, सोन्यानी गौराई सारखी. अक्क गेलं, फुटका मणी गाळ्यात नाही ना, फुटका मणी सुद्धा पोत होती काळी. ऐका, आणि तुमच्या नवऱ्याला अडचण आली पैशाची, तुमच्याच मुलाची फी भरायची. मग तो म्हणला एक 15-20 वर्षांनी तुझा 1 तोळा फक्त दागिना दे, ते आपण घाण ठेवू आणि फी भरू. तुम्ही तोंड कसं करचाल? तुमच्याच पोराची फी भरायची. जळलं माझं नशीब आणि कुठनं हे माझ्या पदरात पडला माझ्या सोन्यावाला. राग झाली माझ्या. म्हणचाल का नाही? म्हणचाल का नाही? अक्क सोनं गेलं होतं अक्क. पण जिजा माऊलीचा नेम होता, तुकोबराई जेवल्याशिवाय जेवत नव्हती. रोज एका डोंगरावर जायची, पाण्याची कशी कमरो, टोपले भाकरी, ताकाचा गडवाय त्याच्यात आणि डोंगर चढायचा. त्या डोंगरावर सापडला नाहीत, खाली उतरायचं, परत दुसऱ्या डोंगरावर शोधायचं, परत डोंगर खाली उतरायचा, परत तिसऱ्या डोंगरावर उतरायचं. 5 वाजायच्या माझ्या तुकोबारांचा पत्ता लागताना. आणि तुकोबारांना जेवाय घातल्यानंतर आमची जिजामाऊली जेवण करायची. ऐका, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्यात चैत्राचं ऊन, दुपारच्या 2-2:30 वाजल्या त्या. आणि जिजामाऊलीच्या पायात चप्पल नाही, पाय काळे ठिकार पडलेलं, रड झालेलं पाय, गरिबीच ना, दारिद्र्य, रड झालेलं पाय. आणि पायाची हळूहळू हळूहळू चालली नुसती जिजामाऊलीच्या. पण ध्येय, माझा पती जेवल्याशिवाय मी जेवू शकत नाही. ऐका, आणि पायाची हळूहळू चालली. आणि त्यावेळेसवर खास किने असा निवडुंगाचा काठाची घुसला पायात, भाळ 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 रक्तो बोहळच आल्या, कळशी पडली हातातली, डोक्यावर टोपलं पडलं, भाकरी इकडं तिकडं पडल्या, चक्कर झाली जिजामाऊलीला. पाय धरून वाहतय रक्त पायातनं. डोळं उघडलं, वर बघितलं, अरे विठ्ठल, ए देवा, अरे वाटतोय केलं माझ्या संसाराचं, माझ्या नवऱ्याला याड लावलं तू, अजून किती अंत बघणार आहे माझा. घामच फुटला बाबा. आवाज डोंगरात नाही पांगला, वैकुंठात, वैकुंठात आवाज गेला, घामच फुटला. काय केलंय देवाने? ऐका काय केलंय? ऐका, बाळवेश घेवोनिया श्रीहरी भेटला, श्रीहरी भेटला, विधीचा जनता तोची आठवा हाती दिला, हेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला, न तुके म्हणून तुका नाम गौरविला, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. ऐका, आणि देव बाळवेश घेतला, कांबळी खांद्याव, गुंगडी खांद्याव, काठी, मुंडासं बांधले, फाटकी बंडी, फाटकं धोतर, आणि त्या डोंगरात 5-25 गाया घेऊन लगेच हजर. त्याला काही एकात आणायच्या त्या, का सौदा करायचाय, का बाजारात जायचंय पावती मागायला, काय धावा. तेव्हा मालक जेने विश्व निर्मिले मर्षी देवा संस्थापित, विकत आणायच्यात काय, लगेच तिथं हजर. आणि जिजामाऊलीला तर आय साहेब काय झालं म्हणले, दिसा तो आंधळ आहे काय? कुणाला? तो कोण होता? कोण होता? देव. पण त्याची जमावली दिसू दे बारक पोर. तो म्हणला काय झालाय? तो आंधळ आहे का? म्हणले दिसा ना का पायात ना रागा देते माझ्या. अरे काटा मोडला ना पायात. ती कसं करतय? देऊ का काढून? जिजामाऊली म्हणली जमल का तुला? तो म्हणला आहे साहेब बऱ्याच जणांचं काट मीच काढल्यात. हिरण्यकशिपूचा काटा, कंसाचा, रावणाचा मी काढलाय. ही तुमच्या पायातला काटा काढणं माझ्या
डाव्या हाताचा खेळ आहे. बघ बाबा जमत असलं तर काढ. देवाने काय केलंय का, देव खाली बसला खाली, जिजाबाईचा पाय मांडीव घेतला, आईसाहेबांचा पाय मांडीव घेतला, पण देवाला काटाच दिसाना. आता त्याला काटा दिसाना, तो असं बघत होतो आणि दिसाना म्हणून काय केलं माहिती का, पाणी बिनी सगळं सांडलं होतं. ह्याने सगळं सांडून दिलं पाणी कळशीतलं आणि असं करत होतं. आणि परत ती भरलेलं बॉट वा माती चाटत होत ती. अय देव, जिजामाऊलीच्या पायाची माती चाटत होता देव. देव हे चरण, चरणाची मातीन धावत चालती मागे मागे. झोपाले कोणाला 3 वाजेपर्यंत चालले तर झोपच येऊन देणार नाही. 3 वाजेपर्यंत करू का 3 वाजेपर्यंत, म्हणजे मी मरतो आणि तुम्ही ऐका मजा बघा आमची. करा करा, बापाची कशी पिंड आहे का आपल्या ही. करा मग, काय जमल काही, आताच घामाने वाला झालोय. ऐका, माती चाटत होतं देवाने पायातला काट लय पुढे पण थोडक्यात आवडतो. 11 वाजून पुढे गेला, पहिलं चिरण चाललंय आता शिक. ऐका, मातीचा काटा काढला आणि बघता बघता अख्ख्या देहूत बातमी पसरली, जिजाबाईच्या पायातला काटा काढायला जगाचा मालक येतोय. अख्खं देहू तुकोबरा यांच्याकडं. बुवा बुवा, हा तुमच्या पत्नी